आणि दिल्लीतल्या आंदोलनानंतर पहिल्यांदाच धर्मेंद्र प्रधान यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। जेनझी ही देशाची ताकद असल्याचं त्यांनी म्हटलंय। काही लोकांनी तरुणांची दिशाभूल केल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। भारताला विश्वगुरू बनण्यात हीच पिढी मोठी भूमिका बजावेल असा विश्वास देखील धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला। तर याच जेनझींच्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला होता आणि त्यानंतर आता धर्मेंद्र प्रधान यांनी याच जेनझींसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नुआ पीढ़ीर पिलामानकु भ्रमित करबा पई चेष्टा करले, किंतु मोर कौन व्यक्तिगत प्रतिष्ठा नथिला सेते बेले। जदि भारत वर्षर नुआ पीढ़ी प्रति वर्ष भारत रे 2 कोटी पिला माने जन्म नियति, जदि 15 रु 25 वर्ष भितर 10 वर्ष भितर 20 कोटी नुआ पीढ़ीर पिला जा कांध उपरे भारत विश्व गुरु